काय करतो एक घेता का प्रथम? सर, आज तुम्ही कुडाळ तालुका मेळावा घेतला. यामध्ये भाजपमध्ये जे काही पदाधिकारी वगैरे होते त्यांनी पक्षप्रवेश केला आहे, त्या संदर्भात काय सांगा? मी माझ्या मनोगतामध्ये पण स्पष्ट केलं आहे की आपण महायुतीत आहोत. मी आमदार या विभागाचं झालेलो आहे. कुठे जरी असलो तरी आम्ही एका कुटुंबाचा एक भाग आहोत. म्हणून काही वेगळी भूमिका, काही वेगळे विचार घेऊन हा सगळा विषय झालेला नाही. आमदार या नात्याने पुढे जात असताना अनेक कामं आम्हाला संघटनेच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून करावे लागतात आणि माझ्याबरोबर अनेक वर्षांपासून ही काम केलेली मंडळी आहे. अनेक महिन्यांपासून त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही जिथे आहात, काही जरी झालं तरी आपण एकाच कुटुंबात राहणार आहोत, तर तुमच्याबरोबर आम्ही इतके वर्ष काम करतो आहे. आणि सामंत साहेबांबरोबर, आंग्रे साहेबांबरोबर आम्ही हे सगळे एक कुटुंब म्हणून आम्ही काम करतो. म्हणून असं काय नाही की पक्षप्रवेश झाला आणि हे नाही, आम्ही एका कुटुंबाचे भाग आहोत. माझ्याबरोबर जी लोक आहेत ती तिकडे आजही आहेत. म्हणजे असं नाही की बीजेपीत आता माझं कोण नाही किंवा असं काय नाही. माझे जीवाभावाची लोक बीजेपीत सुद्धा आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटांचा, अजितदादा पवारचा जो पक्ष आहे त्याही गटामध्ये माझ्या जीवाभावाची लोक आहेत. आम्ही अलायन्स म्हणून काम करतो. म्हणून ह्याच्यामध्ये काय वेगळं सांगण्यासारखंही काही नाही. आता पक्ष संघटनेचे अनेक कार्यक्रम राज्य पातळीवरून आम्हाला मिळालेले आहेत, ते राबवायचे आहेत गावागावापर्यंत, तळागाळापर्यंत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे 23 तारखेला. आमचा सगळ्या आमदारांचा सत्कार ठेवलेला आहे BKC ग्राउंडवर परवा 23 तारखेला. आणि मग पक्षाचे काही कार्यक्रम आम्हाला हाती घ्यावे लागतील आणि म्हणून एक त्यांना दिशा मिळावी. प्रत्येकाला जो काही समज, गैरसमज जो काय असेल तो दूर व्हावा. आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेची जी काय वाटचाल सुरू आहे त्याच्यासाठी आज हा घेतलेला मेळावा होता. आणि त्याच्या पलीकडे तसं वेगळं काय सांगण्यासारखं किंवा तुम्हाला वाटण्यासारखं काही नाही. सर, तुम्ही एकीकडे राजकीय प्रश्न विचारतो, तुम्ही एकीकडे आज जिथे मेळावा घेतला आहे तर दुसरीकडे विरोधक म्हणजे संजय राऊत असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील, यांनी असा एक दावा केला आहे की उदय सामंत 20 आमदारांना घेऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असं त्यांनी राजकीय भूकंप होईल असं ते म्हणतात. तुम्ही याकडे कसं बघता? तुम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेता, आम्ही घेत नाही. असे कितीतरी फालतू स्टेटमेंट ते रोज करत असतात. आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही क्वालिफाईड पत्रकार आहात, प्रोफेशनल आहात. कोणाचे प्रश्न विचारायचे? ते कधी जनतेतून निवडून आलेत का हो? त्यांच्याबरोबर एकतरी आमदार आहे का? काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामध्ये? अहो, जो पत्रकारांच्या माईकवर थुकतो, जो एका महिलेला शिवीगाळ करतो, अर्वाच्य भाषेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलत असतो, अशा व्यक्तींबद्दल तुम्ही प्रश्नही का विचारता? त्यांचं काम आहे ते काहीतरी, तुम्ही न्यूज बनवता त्याची. तुम्ही दाखवायचं बंद करा. 5 दिवसात लोक संजय राऊत कोण विसरतील. पण तुम्ही का जिवंत ठेवलंय, म्हणजे कशासाठी जिवंत, म्हणजे असा मीडियामध्ये जिवंत ठेवलंय हे मलाही कळत नाही. काय कर्तृत्व त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये, योगदान काय? कधी तर रात्री तयार केलं की चला एक नवीन बातमी सोडूया. सगळे आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत. सगळं हा संसार व्यवस्थित चालू आहे. कुठेही काय अडचण नाही, येणार सुद्धा नाही. कारण का आम्ही कुठल्या हेतूने आलेलोच नाहीये. हिंदुत्व हा विचार असेल आणि महायुती ते कोण बाजूला ठेवायचे, तर हे सगळे जे काय महाविकास आघाडीने ज्यांनी भकास करून टाकला ना महाराष्ट्र आणि देश, अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही. म्हणून संजय राऊत काय बोलतो, त्या माणसाला कामधंदे नाही हो. साहेब, आज शेकडो कार्यकर्त्यांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपल्याकडे प्रवेश केला आणि काही कार्यकर्ते संपर्क आहेत आणि पुढे भविष्यात येतील. बघा, अनेक जण, हा फक्त एका मंडळापुरता आम्ही हा कार्यक्रम घेतला. अनेक लोक आजही उत्सुक आहेत, आजच्या कार्यक्रमाला पोहोचू शकले नाही. असे कार्यक्रम वारंवार होत राहणार. मी माझ्या भाषणामध्ये पण बोललो, असे अनेक कार्यक्रम होत राहणार, विभागात होणार. आणि आज फक्त भारतीय जनता पक्ष असं नाही, काही उबाटाच्या कार्यकर्त्यांनी पण आमच्याकडे प्रवेश केला. असे सगळ्या पक्षातली लोक आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन काम करायचं आहे. त्यांना संधी देण्यात येईल.
त्यांना सन्मान्य एकनाथ शिंदे साहेबांचं काम आवडतं, त्यांची छवी आवडते आणि म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवून आज हा निर्णय अनेक माझ्या सहकार्याने घेतला. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता तर रांग लागेल प्रवेशाची, ही तुम्हाला येणाऱ्या काळात दिसेल. साहेब, चिपी विमानतळाचा जो प्रश्न आहे, तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत लोकांच्या, राणे परिवाराकडे सत्ता द्यायची आणि पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गातच चिपी विमानतळ म्हणजे मुंबई आणि सिंधुदुर्गाची सेवा बंद आहे. तुम्ही कसे प्रयत्न करणार आहेत, कसा पाठपुरावा करणार आहेत? प्रयत्न ऑलरेडी सुरू आहेत. मला असं वाटतं तुम्ही सन्मान्य ज्योतिरादित्य सिंधिया यांचं पत्र जे राणे साहेबांना दिलं ते आपण बघितलं नाही. ते त्या विषयाबद्दल होतं. पण चिपी विमानतळासाठी पण DGCA आणि वारंवार प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक मंत्रालयामध्ये साहेबांना सांगावं लागत नाही. आता हा विषय कसा, हा केंद्र निगडीत आहे. DGCAनी 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट दिला होता इंडिया म्हणजे ते अलायन्स एअरला. आता अलायन्स एअरचा 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ऑक्टोबरमध्ये संपला. त्याच्यानंतर काही नवीन करार करावे लागले, ते काही प्रायव्हेट करार जे काही करावे लागले ते ऑलरेडी झालेले आहेत. पण डेन्सिटी बाजूला मोपा आल्यामुळे जी आपली डेन्सिटी कमी पडली, ते वाढवायची कशी, त्याच्यामध्ये पार्किंग चार्जेस कमी केले तर काय त्याच्यामध्ये फरक पडेल. गुड्स आपले जे ह्याचे कार्गोचे प्लेन असतील त्यांना जर उतरवलं तर आपल्याला किती फरक पडेल, असा हा सगळा नेटवर्क बनवण्याचा हा सगळा विषय चालू आहे. कारण का 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंट बरोबरचा संपलेला आहे. काही नवीन प्लेयर आले त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ते चिपी विमानतळ रितसर झालेलं दिसेल. पण डेन्सिटी किती वाढेल ती आपण म्हणतो ना हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढणार. कारण का मोप्याला आता जवळपास 55 विमानं डेली टेक ऑफ लँडिंग करायला लागल्या आणि दाबोलीमला 65. म्हणजे एवढ्या मोठ्या डेन्सिटीची बाजूला 2 एअरपोर्ट असल्यामुळे आपल्या विमानाला आपल्या एअरपोर्टला कसं ॲक्टिवेट करायचं ह्याच्यासाठी प्लॅन बनवला जातो. मग वाया शिर्डी कसं जायचं, वाया पुण्याला कसं जायचं, वाया बँगलोर कसं जायचं, असा एक नियोजित प्लॅन बनवला जातोय. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ती परिस्थिती सुधारलेली दिसेल.